नमस्कार मित्रांनो, मी आहे विठ्ठल भंडारे आणि तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। तर भावांनो, आज आम्ही चाललो आहे पुण्याला। पाठीमागं बसलेल्या भावाचं एसएससी थेरीचं फिजिकल आहे आणि आपल्याला पुढे बसलेला भाव सोडायला चाललेला आहे। आपल्याला मधून बस भेटणार होती पण ती आली नाही, तर आम्ही खटावला चाललो आहे। खटाव इथून 5 किलोमीटर दूर आहे आणि इथून खटावमधून आपल्याला मिरजला जायचं आहे आणि तिथून आपल्याला ट्रेन आहे कोयना एक्सप्रेस, ती पकडायची आहे। 9:25 ची ट्रेन आहे। चला आता काही नाही ते ट्रेन पाहूया। त्याच्यानंतर आपण पुण्याला जाणार आहोत आणि त्यानंतर तिथून प्लेस पाहणार आहोत। कोणकोणते प्लेस पाहायला भेटतील ते अजून काय नक्की नाही, म्हणजे कोणकोणते प्लेस पाहणार आहोत ते नक्की नाही। तर चला जाऊया, तर चला व्लॉगला सुरुवात करूया। तर खटावमधून आम्हाला बस भेटली आहे, इथून आम्हाला मिरजेला जायचं आहे। खटाव ते मिरज बसचे तिकीट प्राइस हे पर पर्सन 51 रुपये होते। तर मित्रांनो, मिरज रेल्वे स्टेशनच्या इथे मी पोचलो आहे आणि आपली 9:25 ला ट्रेन आहे कोयना एक्सप्रेस। आता ट्रेनची वाट पाहत आहे, चला पाहूया ती ट्रेन किती वाजता येत्या। मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे। तर मिरजमधून पुण्याला जाण्यासाठी आम्ही स्लीपर कोच बुक केलेलं। स्लीपरसाठी पर पर्सन 200 रुपये तिकीट प्राइस आहे। मित्रांनो, आता मी सध्या ट्रेनच्या आतमध्ये आहे। ट्रेन थोडी लेट झाली आहे। 9:25 ला ट्रेन होती पण 9:55 ला निघाले इथून मिरजमधून। त्यानंतर आम्ही व्ह्यू एन्जॉय करत निघालो। तुम्ही देखील व्ह्यू एन्जॉय करा, हा ट्रेनमधून दिसणारा व्ह्यू खूपच भारी आहे। मित्रांनो, मिरज टू पुणेला जाताना एकदा का डोंगराळ भाग लागला तर व्ह्यू बघण्याची मजा ही वेगळीच आहे। असं वाटतं की ढग हे डोंगराला टेकलेले आहेत। मित्रांनो, मिरजेपासून थोड्या अंतरावरती आल्यानंतर पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसामुळे व्ह्यू हे खूपच सुंदर दिसत आहे।
तर मित्रांनो फायनली आम्ही पुणे स्टेशनच्या इथे येऊन पोहोचलो आहे। आम्हाला घेण्यासाठी भाऊ येणार आहे, त्याचीच वाट बघत आहे। तर चला तो कधी येतोय ते पाहूया। येतो बोलले 15 मिनिट 15 मिनिट फायनली भाऊ आलेला आहे। ए किती लेट पाठीमाग बस रे, किती लेट केलं? हा बाबा काय चाललंय? आज व्हिडिओ करायला तोंडाचा काय संबंध रे? याच्यात गोर करू तुला। अरे भाऊ बघ इथं माईक वगैरे घालून फिरायला आलाय। ब्लॉगर फिलिंग काय? हा आवाज एवढा लांबून कुठे येणार? अरे किती वाजता जायचं उद्या आपल्याला? उद्या 4 वाजता जायचंय। हा तू चल ना, तू आता संध्याकाळी गाडी देणार आहेस काय? किती होईल रे त्याचं भाडं? असं पुण्यामध्ये आपला भाऊ आहे, काय गाडीचं काय टेन्शन नाही। हा मग कुठं जायचं काय प्लॅन आहे? हा सिंहगडला जाऊया आणि कोणता खडकवासला डॅम ना? काय विचारू नको, वर आलाय। सगळं झालं, परवा गेलाय मला न सांगताच भेटायला। हा तर मित्रांनो हा व्लॉग इथे संपला आहे। जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा।